नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत लॉ सी-ई-टी थर्ड इयरसाठी जे ऑप्शन फॉर्म सी-ई-टी सेलने सुरू केलेले आहे त्या संदर्भात ऑप्शन फॉर्म भरायचा कसा. सर्वात प्रथम आपल्याला सी-ई-टीच्या पोर्टलवरती यायचं आहे. तिथे कॅन्डिडेट लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. कॅन्डिडेट लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं आपला पासवर्ड इंटर करायचा आहे. पासवर्ड इंटर केल्यानंतर आपण साइन इन करायचं. साइन इन केल्यानंतर आपल्यासमोर अशी विंडोज ओपन होईल. सर्वात प्रथम आपण हे इन्स्ट्रक्शन दिलेले आहे ते कॅन्सल करायचे. त्यानंतर आपण जायचं आहे प्रोसेस टू फिल ऑप्शन फॉर्म याच्यावरती क्लिक करायचं. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला समोर अशी विंडोज ओपन होईल. इथे आपल्याला सर्च ऑप्शन दिलेलं आहे. जे सी-ई-टी सेलने अप्रूव्ह कॉलेज केलेले आहे ते कॉलेजमधून आपण आपल्याला आपली चॉईस देऊ शकतो. सर्वात प्रथम आपण युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायची. फॉर एक्झाम्पल आपण इथं पुणे युनिव्हर्सिटी सिलेक्ट करूया. पुणे युनिव्हर्सिटी आपण इथे सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करू शकता तुम्ही. डिस्ट्रिक्ट आपण ऑल करूया. त्याच्यानंतर आपण इथे गव्हर्मेंट एडेड युनिव्हर्सिटी ॲडेड ह्या अशा सर्व गोष्टी सिलेक्ट करू शकतो. आपण इथं ऑलच सिलेक्ट करूया. त्यानंतर मीडियम आणि कॉलेज टाईप सर्च कॉलेजवरती आपल्याला त्या फिल्टर लावल्यानंतर क्लिक करायचं आहे. सर्च कॉलेजवरती क्लिक केल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला सर्व कॉलेजची लिस्ट इथे दिसणार आहे. जे कॉलेज आपल्याला सिलेक्ट करायचं आहे त्या कॉलेजच्या चेकबॉक्स म्हणजे आपल्याला टिक करायचं आहे. परंतु सी-ई-टी सेलने आपल्याला अजून एक फीचर दिलेलं आहे. प्रिव्हियस इयर कटअप बघायचा असेल तर ह्या बटनवरती क्लिक करायचं आणि इथं आपण प्रिव्हियस इयर कटअप प्रत्येक कॉलेजचा बघू शकतो. फॉर एक्झाम्पल आपण आता बघतो ह्या कॉलेजचा राऊंड 1साठी जनरलचा कटअप लागला होता 98.52. असे आपण प्रत्येक कॉलेजचा कटअप आपल्या रेफरन्ससाठी बघू शकतो आणि सर्व जे कॉलेज इथं युनिव्हर्सिटी वाईज कॉलेज दिलेले ते कॉलेज आपण इथं बघू शकतो. आणि आपण चेकबॉक्समध्ये क्लिक करून आपलं कॉलेज सिलेक्ट करू शकतो आणि ॲड सिलेक्टेड ऑप्शनवरती आपण क्लिक करू शकतो. अशा प्रकारे आपण ऑप्शन फॉर्म भरू शकता. आपण वेगवेगळ्या विद्यापीठासाठी इथं सिलेक्ट करू शकता. तुम्हाला जे विद्यापीठ हवं आहे त्याच्यासाठी युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई असेल. त्याच्यानंतर फक्त तुम्हाला गव्हर्मेंट कॉलेजचीच लिस्ट हवी असेल तर तुम्ही फक्त गव्हर्मेंट मुंबई सिटी सिलेक्ट करू शकता. त्यानंतर गव्हर्मेंट सिलेक्ट करून इथं सर्च कॉलेजवरती क्लिक करू शकता आणि अशा प्रकारे आपण फॉर्म भरू शकतो. मॅक्झिमम कॉलेज टाकायचा प्रयत्न करा, कारण ह्यावेळी सी-ई-टी सेलने फक्त आत्तापर्यंत 107 कॉलेज अप्रूव्ह केलेले आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.